रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटलाय। त्यामुळे रायगडमध्ये असलेल्या राजकीय संघर्षाला पूर्णविराम मिळालाय। शिवसेना मंत्री भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली। या निर्णयानंतर महाडमध्ये शिवसैनिकांनी जोरदार जल्लोष केला, फटाके फोडले आणि गुलाल उधळत गोगावलेंच्या नावाच्या घोषणा दिल्या। नोव्हेंबर 2024 पासून या पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात रस्सीखेच सुरू होती। मंत्री आदिती तटकरे यांच्या नियुक्तीनंतर सुद्धा हा वाद शांत झाला नव्हता। अखेर बदललेल्या राजकीय समीकरणानंतर गोगावलेंच्या नावावर शिक्कामोर्तब झालं। या निर्णयामागचं राजकारण आणि त्यानंतरच्या प्रतिक्रिया सांगणारा हा खास रिपोर्ट पाहूयात। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटलाय। 1.5 वर्षाहून अधिक काळ चाललेल्या राजकीय रस्सीखेचाला पूर्णविराम मिळालाय आणि पालकमंत्री पदाची माळ अखेर भरत गोगावलेंच्या गळ्यात पडली आहे। महाड गोगावलेंचं होम ग्राउंड। निर्णय जाहीर होताच शिवसैनिकांनी जल्लोष सुरू केला। फटाके फुटले, गुलाल उधळला गेला आणि एकच नारा घुमला, एकच शेठ भरत शेठ। महायुती सरकार सत्तेत आलं आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरनं संघर्ष सुरू झाला। शिवसेनेकडनं भरत गोगावले यांचा दावा होता, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदिती तटकरे यांच्या नावाची चर्चा होती। जानेवारी 2025 मध्ये आदिती तटकरे यांच्या नियुक्तीची घोषणा झाली, पण शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले। मुंबई गोवा महामार्गावर आंदोलन झालं, टायर जाळण्यात आलं आणि पालकमंत्री पदाचा वाद आणखी पेटला। त्यानंतर बराच काळ रायगडला पूर्णवेळ पालकमंत्री मिळाला नाही। मात्र राजकीय समीकरणं बदलली। विधान परिषद निवडणुकीत कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे विजयी झाले। या निवडणुकीत शिवसेनेनं मदत केल्याचं बोललं गेलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातही या विषयावर चर्चा झाली आणि अखेर निर्णय झाला। रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची नियुक्ती झाली। पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर गोगावलेंनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले। आज माझी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि संपूर्ण महायुती सरकारचे मनापासून आभार मानतो। रायगड ही माझी कर्मभूमी आणि माझी मायभूमी आहे। या जिल्ह्याच्या मातीत वाढलो, इथल्या जनतेनं मला प्रेम दिलं, विश्वास दिला आणि लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली। माझ्यासाठी पालकमंत्रीपद हे केवळ पद नाही, तर रायगडच्या जनतेची सेवा करण्याची मोठी संधी आहे। दरम्यान भरत गोगावले यांचा परिचय आता आपण पाहूया। रोजगार हमी, फलोत्पादन, खार भूमीचे मंत्री भरत गोगावले हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकारणी आणि महाड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आहेत। ते 2009 पासून सलग 3 वेळा महाडमधनं निवडून आलेले असून राजकीय वर्तुळात आक्रमक आणि स्पष्ट वक्ता नेता म्हणून ओळखले जातात। गोगावलेंच्या पालकमंत्रीपदाच्या निर्णयावर विरोधकांनी टीका केली आहे। जिथे मलिदा जास्त तिथे पालकमंत्री पदासाठी चुरस अशी टीका संजय राऊतांनी केली। तर रायगडच्या जनतेला न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया आमदार महेंद्र दळवींनी दिली आहे। ही छाती ठोकून ठोकून आतमध्ये गेली तेव्हा त्यांना ते मिळालं, पण चांगली गोष्ट आहे। त्यांचं एक स्वप्न होतं या लोकांचं। यांचं स्वप्न काय असतं? लोककल्याण हे स्वप्न नाही, काम करणं स्वप्न नाही। ज्या जिल्ह्यामध्ये जास्त मलिदा आहे तिकडलं पालकमंत्रीपद मिळावं आणि त्यासाठी हे एकमेकाच्या छातीवर बसले। आपण रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी किती मारामारा झाला तटकरे आणि गोगावलेमध्ये। आता म्हणतील आमचं काही नाही, आम्ही आता मोदीप्रमाणे घट्ट मिठ्या मारतो एकमेकांना। तसं नाही आहे, ते हे सोपं प्रकरण नाही आहे। आनंदाई दिवस निश्चित आहे, कारण आज मराठी सण नागपंचमी आहे आणि श्रावणी सोमवार आहे आणि या शुभदिनी आमचे बरेचसे पालकमंत्री झाले आणि खऱ्या अर्थाने रायगडच्या जनतेला न्याय मिळाला असं मी नक्की सांगेल। कारण गेले 1.5-2 वर्ष हा लढा आमचा चालू होता। खरं तर जनतेने दिला जनाधार, शिवसेना दिला होता। 3 आमदार शिवसेना निवडून दिले होते, त्यात बरेचसे मंत्री झाले आणि अर्थातच बरेचसे पालकमंत्री होणार ही सगळ्यांची दाटून इच्छा होती आणि या लढ्याला आज यश आलं असं मी सांगेल। दरम्यान मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचं म्हणत आता विरोधकांची तोंड बंद झाल्याचा टोला शिवसेना प्रवक्ते अरुण सावंतांनी लगावलाय। आता रायगडच्या विकासाचं नवं पर्व सुरू होईल असाही दावा शिवसेनेनं केलाय। त्यांच्याबरोबर आता जे कोणी इच्छुक होते त्यांनी आता गोगावले यांच्याबरोबर हिरिरीने काम करून रायगड जिल्हा कसा नंबर 1 राहील याच्याकरता प्रयत्नशील असलंच पाहिजे। आता खऱ्या अर्थाने
रायगड जिल्ह्याच्या विकासाचं नवीन पर्व सुरू झालेले आहे असं म्हणता येईल. तर ज्या दिवशी तटकरेंचा मुलगा आमदार झाला त्या दिवशी गोगावले पालकमंत्री होणार तर सूर्यप्रकाश एवढं स्वच्छ होतं, स्पष्ट होतं. फक्त काही काळ गेला आणि या सगळ्या राजकीय कॉम्प्रोमाइज सत्तेसाठीच्या आहेत. तर त्याच्यामुळे रायगड जिल्ह्यातल्या लोकांच्या जीवनात काही फरक पडेल असं मला अजिबात वाटत नाही. आणि सगळेजण जो विकास हा शब्द वापरतात तो विकास हा शब्द हे जेवणाच्या ताटात लोणचं जसं चवीला असतं घेतलेलं तोंडी लावायला, तसं विकास हा शब्द सर्व राजकारण्यांनी तोंडी लावण्यासाठी घेतलेला आहे. रायगडच्या राजकारणातला हा दीर्घ संघर्ष अखेर संपलाय. तटकरे विरुद्ध गोगावले या राजकीय संघर्षात अखेर गोगावलेंच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय. महाडच्या रस्त्यांवर गुलाल उधळला गेला, फटाक्यांचा आवाज झाला आणि अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर रायगडला अखेर आपला पालकमंत्री मिळाला आहे. आता संघर्षाची जागा विकासाच्या राजकारणानं घ्यावी हीच रायगडकरांची अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.